अनिता किशोर मानकापे कोण आहे? कोण आहे? ते सदस्य पण नाहीये. त्यामुळे आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपण एकत्र मी आलो होती ना बोलायला. माझी काय चुकी? विचारा मीडिया समोर. मी आली होती बोलायला. यांनी दरवाजा बंद केला, यांनी पोलीस बोलवले. त्या क्षणाला उत्तर पोलीस बोलवले. असं जर तुमचा हक्क असेल तर त्या क्षणाला अरे मी काय क्रिमिनल नव्हती. त्यांनी दरवाजा का बंद केला मला बघून? मी क्रिमिनल नव्हती. दादा बरं का काय माहितीये का, आता समजा संजय दादा चौधरी ठीक आहे, ते आपल्या मला रात्रीपासून माझं पोट दुखतंय, माझी छाती दुखतंय. जुने कार्यकर्ते आहेत, म्हणजे नगरसेवक एवढा आहेत. 18 वर्ष राबून आम्हाला उपोषण करायची पाळी येते. ही फार मोठी गोष्ट आहे ही. 18 वर्ष म्हणजे आंदोलनाला पण आम्ही केसेस घेतलेला आहे. अरे मला त्रास होतोच आहे कालपासून, होतच आहे. दादा मी काय म्हणते, संजय चौधरी भाऊ आपल्या भाजप परिवारातली एक व्यक्ती आहे, परंतु त्यांची महिला सरकारी कर्मचारी आहे, त्यांची संस्था आहे, त्या शिक्षिका आहे, त्या घरी त्यांना 1 लाख रुपये पगार आहे, तो 80-90 रुपये पगार आहे. तरी सुद्धा तिथे माझं नाव फायनल झालेलं असताना तुम्ही त्या महिलेला राजीनामा द्यायला लावला. तर घरची संस्था आहे म्हणजे बॅक डेटला राजीनामा होणार तो. तुम्ही त्या महिलेला राजीनामा देऊन माझ्या गाडीवर तिकीट दिलं, असं का केलं? नाही पक्ष म्हणून 18 वर्ष थांबलो. उतरे क्या? उतरे क्या? अकांड तांडव आपण पक्षाची प्रतिमा टाळण्यासाठी कधी केला? योग्य नाही आहे ताई. दादा कधी केला? दादा आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो आहे. आम्ही पक्षाची प्रतिमा कुठेही डागळत नाही. आम्ही आजपर्यंत पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. प्रामाणिकपणे आणि आम्ही गेल्या महिनाभरापासून तुम्हीच आम्हाला सांगितलं प्रभागामध्ये फिरा. तुम्ही का सांगितलं मला फिरायला? आम्ही एक एक घर पिंजून काढलं आम्ही प्रभागामध्ये. पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही. दादा ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष झाले, ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष झाले, पण जेव्हापासून संजय केनेकर अध्यक्ष होते तेव्हापासून माझं महिला मोर्चा अध्यक्षाने 2दा नाव आलेलं, 2दा मला डावललं गेलेलं आहे. कशासाठी? म्हणजे साधं पदाधिकारी करायचं तरी डावललं जातं शहरामध्ये. आपण कोर्ट सोबत बसून बोलू. नाही आमची हे बघा दादा आमची एवढीच इच्छा आहे, आमची एवढीच विनंती आहे की आमची जागा संभाजीनगरमध्ये उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे. भाजप शहराध्यक्ष यांच्याकडून हा समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर निवडणुकीत स्वाभिमानीचा मवियाला पाठिंबा आहे. महानगरपालिका निवडणुकीत राजू शेट्टींनी मवियाला पाठिंबा दर्शवलाय. महानगरपालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा आलेला आहे. समजून काढण्याचा प्रयत्न. मी माझ्या कार्यकर्त्या भगिनी आहेत, मी त्यांचा पालक आहे, मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष शिस्त म्हणून पक्षाच्या प्रतिमेला काही धक्का लागणार नाही असं त्यांचं वागणं असलं पाहिजे. त्यांचा हट्ट कालपर्यंत मी समजू शकत होतो, आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील. आमचे नेते माननीय अतुल साहेब कराड साहेबही त्यांना आता भेटणार आहेत. केनेकर साहेब ते ऐकतील, पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे. पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पक्ष कुठलीही शिस्तभंग हा खपून घेणार नाही. पक्षभंगाची सर कारवाई होऊ शकते. अगदी होऊ शकते. हे काय असतं, एका हद्दीपर्यंत कोणत्याही कुटुंबातल्या सदस्यांनी मागणं, रागावणं, हट्ट करणं ठीक असतं, पण यापुढे जाणं योग्य नाही. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.